काय घेतलं आपण? प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे समोरच्या संघाने. काय रणनीती असेल तुमची या फायनलच्या मॅचसाठी? रणनीती अशी काय नाही, फक्त आमचा दत्ता आणि मयूर जर 4 ओव्हर खेळले तर कुठंतरी आमचा मोठा स्कोर होईल. कशी मी ऐकलं की अजूच्या तोंडून की दत्ताचं नाव फार गाजतंय नवी मुंबई क्रिकेटमध्ये. काय म्हणशील तुझ्या या खेळाडूबद्दल? हे ग्राउंड आम्हाला लकी आहे. मागच्या वर्षी पण आम्ही इथं फर्स्ट प्राइज मारलेलं आणि दत्ता मागच्या वर्षी मला वाटतं बेस्ट बॅट्समन होता आणि सिरीज पण दत्तालाच भेटली होती. तर मला वाटतं दत्ता आणि अभि पण आहे ना, मयूर मयूर हे दोन मोठे खेळाडू आहेत. तर तुम्हाला या शुभेच्छा. या आयोजन आहे आमचं शैलेश मोते क्रिकेट संघातर्फे आयोजित शैलेश मोते चषकमध्ये. या आयोजनाबद्दल 2 शब्द तुमच्याकडून ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. आयोजन खूप चांगलं आहे आणि दरवर्षी अशाच आयोजन केलं, याच्यापेक्षा मोठं केलं तरी आम्हाला चालेल किंवा आम्ही दरवर्षी इथं येऊ आमची अपेक्षा आहे. कारण की हे ग्राउंड आम्हाला लकी आहे, दरवर्षी होत जाईल म्हणजे होईल तेवढं आमच्यासाठीच बरं आहे. आणि सर्व खेळाडूंचं आणि शैलेश मूर्तीचं आभार मानतो. कारण की टुर्नामेंट करणं बोलणं सोपं आहे पण ते पूर्ण होणं हे म्हणजे एक टीमनी पूर्ण करून दाखवणं हे खूप अवघड असतं. प्रेक्षक बघतात त्यांना पण ज्यावेळेस म्हणजे त्यांनी बघतील त्यांना फक्त वाटतं की हा ठीक आहे बाबा हा क्रिकेटचा सामना आहे, पण टीमला ज्यांनी आयोजन केलं त्यांना माहिती असतं किती मेहनत असते. एका दिवसाच्या मॅचसाठी 2-2 3-3 दिवस आणि 1 आठवड्या अगोदरपासून सर्व टीमला कॉन्टॅक्ट करायचं. त्यामुळं शैलेश मूर्ती टीमचं मी खूप आभार मानतो की त्यांनी एवढं चांगलं नियोजन केलं. धन्यवाद. तुमचे हे संबंध असे दृढ होत जावो आणि तुमचा खेळ दिवसेंदिवस बहरत जावो. कोपर खेळण्याचं नाव तुम्ही फार मोठं रोशन केलं आहे. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि या फायनलसाठी देखील शुभेच्छा देतो. आणि दरम्यान आपल्या टॉस विनिंग कर्णधार अजय नवले आपल्यासोबत आहेत. अजय नवले, काय निर्णय आहे आपला? आम्ही गोलंदाजी करू. आपलं घरचं मैदान आहे, घरचं प्रेक्षक आहेत, घरचं वातावरण आहे, घरी खेळायची संधी कशी वाटते तुम्हाला? ॲक्च्युली सुरुवात याच ग्राउंडमधून झाली. या ग्राउंडमुळे नाव भेटलं म्हणजे टीमला आम्हाला. तर आमची तर इच्छा असेल आम्ही जिंकावं, पण कोपरखेणे संघ चांगला फॉर्ममध्ये आहे, चांगला खेळ खेळत आहेत. ते मागचा सामना बघितला, त्यांनी दुसऱ्यांच्या तोंडातला घास त्यांनी काढला. तर तसं आम्ही करून देणार नाही, आम्ही हा प्रयत्न करणार आहे कारण दोघांना देखील अनुभव आहे. तर माझी सुरुवात झाली क्रिकेटची या ग्राउंडमधून, तर मी देखील चांगला प्रयत्न करेल खेळायचा. नक्कीच आपल्या माणसाची स्तुती आपणच करायची, त्यामुळे जास्त काही प्रश्न मी विचारत नाही. तुम्हाला दोघांना या फायनलसाठी शुभेच्छा देतो आणि तुमचा खेळ नवी मुंबईमध्ये दिवसेंदिवस बहरत जावो. शैलेश स्मृतीचं नाव अधिक मोठं होत जावं. शैलेश आपल्या मित्राचं नाव तुम्ही अधिक मोठं कराल, त्याच्या आठवणीला उजाळा देत राहाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या फायनलसाठी आपण सुरुवात करावी असं मी सर्व पंचांना आमंत्रित करतो. मी विनंती करीत आहे श्री विजय माने साहेब यांचा सत्कार अशोक गांडा साहेब हे करतील. दरम्यान मित्रांनो, अथक प्रयत्नानंतर आपण त्या क्षणापर्यंत पोहोचलो आहे ज्याची आपण सर्वजण वाट पाहत होतात. असंख्य सामने, असंख्य चेंडू, असंख्य षटकार, असंख्य चौकार, असंख्य विकेट, रन, सर्व काही झालं आहे. आता आपण या क्षणापर्यंत पोहोचलोय ज्याची आपल्याला आतुरतेने वाट पाहत आहे. फायनलचा सामना, अंतिम सामना, निर्णायक सामना, चॅम्पियन कोण असणार आहे? शैलेश मोती चषकाचा मानाची स्पर्धा म्हटलं जातं. शैलेश मोतीला नवी मुंबईमध्ये नाही दबदबा निर्माण केलाय आपल्या नावाचा. शैलेश मोती म्हटलं की समोरच्याला एक भीती होते, ती भीती निर्माण केली आपल्या नावाची नवी मुंबईमध्ये. ते शैलेश मोती आपला संपूर्ण संघ नसताना देखील या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये येऊन धडकलेत. ही करामत आहे 2-3 प्लेयरची ज्यांनी आपलं नाव कमावलंय. सुरुवात त्यांनी इथूनच केली होती आणि याच क्रिकेटच्या पंढरीमधून असंख्य खेळाडू आपण दिले आणि त्याच शैलेश मोती चषकालाच्या शेवटच्या क्षणांमध्ये अंतिम सामन्यासाठी आपण सज्ज आहोत. मी पुन्हा एकदा गणेशदादा भगत मित्रमंडळातर्फे या सामन्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं इथे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यांनी सामन्याचा आनंद लुटावा, या अंतिम क्षणांचा आनंद लुटावा. या सर्व क्रीडा रसिकांचा, सर्व खेळाडूंचा, त्यांच्या पाठीराख्यांचा देखील आम्ही इथे आभार व्यक्त करतो आणि या अंतिम सामन्याला आपण प्रारंभ करूया अशी विनंती करतो. दरम्यान या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ तयार आहेत. शैलेश स्मृती संघाने
नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी केली आहे आणि एक बदल केला, एक मुख्य गोलंदाज त्यांनी बाहेर बसवलाय आणि एक नवीन खेळाडूला संधी दिली आहे आणि गोलंदाजीवर आहेत मागच्या मॅचमध्ये कमाल केली त्यांनी. गौरव सूर्यवंशी हा नेहमीच ओळखला जातो आपल्या प्रमुख काही मुवमेंट्समध्ये. आपला गेम, आपला जो खेळाचा दर्जा आहे तो उंचावण्यासाठी ओळखला जातो. क्रिकेट त्याच्या रक्तात आहे मित्रांनो. सदान कदा त्याच्याशी तुम्ही चर्चा केली तर तुम्हाला क्रिकेटची चर्चा मिळते. लेदर बॉल क्रिकेटचा तो खेळाडू आहे. महेंद्र कंपनी आहे, त्यासाठी तो खेळताना दिसतो. इथे असंख्य 2-3 क्लब आहेत मुंबईचे. सेकंड डिव्हिजन क्रिकेट खेळताना तो मुंबईच्या क्रिकेट लीगमध्ये दिसतो आपल्याला. असा हा गौरव सूर्यवंशी पुन्हा एकदा बॉलिंग मार्को तयार सामना करेल तो म्हणजे मयूर. पहिला चेंडू, फायनल मॅच. ओ टोर्नमेंट दिलाय सरळ चौकार. आता मात्र लढाई बराबरीची आहे, वन साइड नाही आहे, लढाई बरोबरची आहे. शैलेश स्मिती विरुद्ध वन साइड कोपरकरने. पहिला चेंडू हाताळणं फार अवघड आहे. अंडर क्रिकेटमध्ये नेहमी म्हणलं जातं की बॉलवर ना एक प्रकारचा कापूस असतो, तर कापसामुळे बॉल बरोबर ग्रीप होत नाहीये, चेंडू पडत नाहीये खेळपट्टीवर. चेंडू चांगला ग्रीप न झाल्यामुळे चेंडू सुटतो हातातून, त्यामुळे तो फायदा उचलण्याचा नेहमीच प्रयत्न असतो फलंदाजाचा. पहिला चेंडू झाल्यानंतर मात्र गोलंदाज त्या बॉलवर काम करू शकतो, त्याचा कापूस काढून त्याला आपल्या ग्रीपवर आणू शकतो. ती एक मुभा दिली जाते अंडर क्रिकेटमध्ये पंचांकडून आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना रोहित चव्हाणाने चेंडूला हाताळलाय व्यवस्थित आणि गौरवच्या हातामध्ये सोपवून दिलाय. बघूया गौरव कमबॅक करतोय का दुसऱ्या चेंडूमध्ये. दरम्यान मागे जे लाईन्समॅन आहेत संदेश गाडी साहेब आणि काकडे यांनी कृपा करून व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. कोणत्याही प्रकारची गडबड अखेरच्या क्षणांमध्ये आपण करू नये. दुसरा चेंडू, गौरव पुन्हा एकदा तयार. मयूर इथे मध्ये फेकून दिला चेंडू, प्रेशर आहे. बघूया तर रनआउटच्या संधी निर्माण शकते आणि बाद. चपळता काय म्हणतात, चपळता काय म्हणतात या संघाकडून तुम्ही शिकावी. सदर्व अलर्ट मोड मध्ये असतात हे प्लेयर्स. क्रिकेट हे ते अतिशय आवडीने मनापासून खेळतात. दरम्यान क्रिकेटचा सामना रंगतोय मित्रांनो. एक गडी बाद होतोय धावबाच्या स्वरूपात. अजय नवले आणि गौरव सूर्यवंशीचं इथे पुन्हा एकदा भागीदारी पाहायला मिळते या रनआउट मध्ये. आणि पहिला मोठा धक्का. आता मात्र फलंदाजी मार्को राहतो म्हणजेच वन साइडचा फलंदाज, काय नाव, निखिल. निखिल कडून अपेक्षा असतील वन साइडला गौरव अनुमाक. पहिला चेंडू, तिसरा चेंडू, माफ करा. हो हो काय चेंडू हाताळलाय. सुंदर असा चेंडू, अपब्रेक प्रकारचा टाकला चेंडू, तेवढाच वेगवान चेंडू अंत आतमध्ये आला, बॅट्समॅनला बीट केला. सरळ जाई यष्टरक्षक अजय नवले कोणतीही चूक करत नाहीये. चेंडू निर्धाव स्वरूपात जातोय. धावसंख्या स्थिर ती म्हणजे 5. 2 चेंडू 5 धावा. फायनलचा मॅच आहे मित्रांनो, प्रेशरची मॅच आहे. या प्रेशर मध्ये जो संघ व्यवस्थितपणे प्रेशर हाताळेल तोच या स्पर्धेचा विजयी ठरेल. हो पुन्हा एकदा पकडण्याचा प्रयत्न. इथे मात्र पुन्हा एकदा धावचीची चान्स होऊ शकला असता, परंतु स्वतःला रोखून धरले दोन्ही फलंदाजांनी. संयम बाळगावा लागेल मित्रांनो. संयम एक युद्ध आहे आणि ते तुमच्याच विरुद्ध आहे. इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू नंतर पुन्हा पण जखडून ठेवला या वन साइड 8 या संघाला. गौरव सूर्यवंशीचा दबदबा या मॅचवर. 3 लगातार निर्धाव चेंडू टाकतोय आणि फलंदाज, काय नाव, निखिल पुन्हा एकदा तयार. हो इथे मोठा आपकून दिलाय, खुडसा टाकला चेंडू, काहीसा पुढे टाकला, बॅकच्या पट्ट्यात आला, फेकून दिला, चौकार वसूल केला. फलंदाज निखिलच्या बॅटमधून निघालेला आपल्या संघासाठी दुसरा चौकार. 5 चेंडूचा खेळ झालाय मित्रांनो. धावसंख्या 9. 5 चेंडू नंतर 9 धावा धावफलकावर झळकल्या आहेत. गौरव सूर्यवंशीला पडलेला हा दुसरा चौकार आहे. एक छोटीशी चूक, एक छोटीशी लाईन आणि लेंथ मध्ये मिस्टेक आणि चौकार. एक राखीव प्लेअर पाठवा कृपा करून वन साइड. नावं माहिती नाही आहेत, जरा नवीन कॉमेंटेटर आहे मी. हो इथे
इथे मात्र पुन्हा एकदा आपटून दिला. बघूया चेंडू जातो का सीमा पार. हो नक्कीच. काय दाबलाय चेंडू. जागेवर धावून सरळ पार करूया सीमा पार. एक टॅपचं ग्राउंड आहे. टॅप ग्राउंड साठी फेमस आहे पूर्ण नवी मुंबईमध्ये. आणि चौकार वसूल केला. 3 चौकार आलेत या षटकांमध्ये गौरवच्या. तरी देखील स्कोर आहे तो म्हणजे केवळ 13. 2 निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये एक बळी नक्कीच मिळाला होता तो म्हणजेच गौरवला. धावचीच्या स्वरूपामध्ये इथे मात्र कमबॅक करावं लागेल. 1 साइड 8 कडे एक मातब्बर गोलंदाज आहेत. त्यांच्या समोर फलंदाजी करणे म्हणजे आव्हानात्मक ठरेल. बघूया अजय नवले आणि गौरव सूर्यवंशी काय प्रकारची फलंदाजी करतायत. संदेश सँडी सर यांच्या विरुद्ध. 1 साइडचा एक नावाजलेला खेळाडू ज्यांनी या स्पर्धेला गाजवलंय आतापर्यंत. आपला सुंदर अशा गोलंदाजी. इथं मात्र रोहित चव्हाण आहे आपल्या लेग ब्रेक प्रकारच्या गोलंदाजीसाठी अतिशय प्रसिद्ध. सेक्टर 16चा लाल्या म्हटलं जातं. रैना ज्याच्या हातून बॉल निसटणं जवळजवळ अशक्य आहे असा रोहित चव्हाण. इथे मात्र लेग ब्रेक प्रकारचा टाकला चेंडू. इथे सुंदर इथे अडवला आहे. आपल्या पायाची कमाल. मगाशी हाताची दाखवली आता पायाची बघा. बॉल जकडे जातोय. गौरव सूर्यवंशीची अफलातून फिल्डिंग. जोरदार टाळ्या. उत्कृष्ट क्षेत्ररक्षेसाठी प्रबळ दावेदार मला वाटतं गौरव सूर्यवंशी इथे होऊ शकतात. धावसंख्या आहे स्थिर ती म्हणजे धावसंख्या 13. दुसरं षटक चालू. 1 चेंडूचा खेळ संपलाय आणि 13 धावा धावफलकावर आहेत. वनडे आहे काही. 14 धावा माफ करा. दत्ता ऑन अ स्ट्राईक. मग अशी एक छोटस इंटरव्ह्यू घेतला मी त्यांचा कॅप्टनचा. तेव्हा मला नाव कळालं की दत्ता आणि तो बाद झाला आहे. कॉमेंटेटर्स काय म्हणतात याची अनुभूती आपल्या सर्वांना आली असेल. दत्तासारखा मोठा खेळाडू बाद आणि रोहित चव्हाणनी कमाल केली आहे. अंडरम क्रिकेटमध्ये काही काळ दूर राहिलेला रोहित चव्हाण पुन्हा एकदा परत. क्रिकेटचं प्रेम असं आहे की मित्रांनो तुम्ही अधिक काळ तुम्ही त्याच्यापासून लांब होऊ शकत नाही. त्याचीच प्रचितीमध्ये रोहित चव्हाणचा कमबॅक इज ऑलवेज ग्रेटर दॅन अ सेटबॅक असं म्हटलं जातं. त्याचीच प्रचिती करताना रोहित चव्हाण आपल्या गोलंदाजी मार्फत एकेकाळी फलंदाजीसाठी जेव्हा शैलेश मोदी संघ नौखा होता तेव्हा शिरवण्याच्या गावामध्ये 1 बॉल 4 धावा असताना रोहित चौकारच्या बॅटमधून निघालेला चौकार अजूनही सेक्टर 16 विसरलेला नाहीये. इथे पण पुन्हा एकदा लेग बॅक टाकला चेंडू जास्तच वळतोय. आता मात्र शेनवन त्याच्या अंगात घुसला की काय असं वाटतंय. चेंडू बाहेर जाईल. बाहेर अवंतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव मात्र नक्की मिळेल ही 1 साइडला. ओ इथे मात्र चौकार वसूल करत होतो रोनाल्डोचा फॅन आमचा छोटा फलंदाज. नाव काय. इर्शाद केलंय. रोहित चव्हाण पुन्हा तयार टू इर्शाद. इथे मात्र अपडेट केला होता. फसवलाय अक्षरशः फसवलाय. निर्णय पेंडिंग आहे. अंपायर डिसिजन आहे मित्रांनो. अंपायर 3 आहेत. 1 2 सोडून 3 ठेवलेत आपण. तिसऱ्याने पण जायचंय. जरा सल्ला मसलत करा काहीतरी. अण्णा चेन्नईची काय दयनीय अवस्था आहे का सध्या. कसं चालू आहे मॅच. 150 टू विन दिलाय म्हणजे चेन्नई जवळपास हारल्यात जमाय. आणि इथे मात्र डीच्या स्वरूपात जाईल का बघूया. नशीब कमी पडलं. चौकार येता वाचला. बांबूला लागला तर वंडी आहे मित्रा. बांबूला लागला तर कुठेही जाऊ दे बॉल वंडीच आहे. डिक्लेअर आहे. आत येऊ दे बाहेर येऊ दे कुठेही जाऊ दे. बांबूला जरी चिपकून जरी राहिला तरी वंडीच आहे. त्यासाठी आमच्या डेकोरेटर्स कडून खास आम्ही उंच पुरे असे बांबू मागितले. त्याच्यावरून मारून दाखवा मग बघूया काय होतंय. अजूनपर्यंत ही छत्रपती संभाजीराजे उद्यान तुमच्या चौकाराची वाट बघतंय. कोणी तिकडे डायरेक्ट चेंडू पाठवू शकला नाहीये. बघूया जातोय का हा. नाही थोडासा पॉवर कमी पडली परंतु 4 मात्र नक्की मिळतील. धावसंख्या वाढते ती म्हणजे 25. प्रेशरची मॅच आहे मित्रांनो. 25 धावा म्हणजे खूप धावा झाल्या फायनलच्या मॅच मध्ये. अजूनही दुसरं षटक चालू आहे आणि इथे रोनाल्डो फॉर्म मध्ये आहे. रोनाल्डो जेव्हा फॉर्म मध्ये येतो तेव्हा काय करतो सर्वांना माहिती आहे. रोनाल्डोचे खूप सारे प्रशंसक सेक्टर 16 मध्ये देखील आहेत. आणि इथे मात्र इर्शाद. इथे मात्र चौकार मारण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट फलंदाज. इथे मात्र धावपीच. ओ बघूया काय होतंय. बाद होतोय.
काय फिल्डिंग आहे. मी बोललो ना मगाशी रोहित चव्हाणच्या हातातून बॉल निसटणं म्हणजे जवळजवळ अशक्य आहे. आणि थ्रो म्हणजे काय, रोहित शर्मा म्हणजे रैनाचा फॅन आहे. थ्रो म्हणजे स्टंपावरच येणार. अजू तर रेग्युलर खेळाडू आहे, त्याच्याकडून ती अपेक्षा आहेच आपल्याला. परंतु किती 2 षटकानंतर धावसंख्या 25 वर येऊन पोहोचले. शेवटचं षटक, फायनलचा सामना आहे मित्रांनो. शैलेश स्मृती संघ आपल्या पूर्ण फॉर्म मध्ये खेळताना दिसतोय. हे असंख्य खेळाडू आहेत जे शैलेश स्मृतीला बिलॉंग्स करतात. त्या सर्वांच्या आशा पल्लवीत 4 ओव्हरची मॅच आहे का? अच्छा 4 ओव्हरची मॅच आहे. ओके ओके. गौरव सूर्यवंशी वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये मला वाटतं सँडी सरांची 2 षटकं किती महत्वाची ठरतील. त्या हिशोबाने मला वाटतं कॅल्क्युलेशन केलं असेल गौरवने आणि अज्जूने. गौरव पुन्हा एकदा ऑन द मार्क. शॉट पॉइंटला एक फिल्डर लावलाय. कसोटी क्रिकेटमध्ये आपण बघतो हा खेळाडू जो तुम्ही पुढे लावलाय तो कॅच पकडण्यासाठी असतो. इथे मात्र चेंडू अडवण्यासाठी आहे, चौकार जाण्याकरता. काय झालं? थोडे आमचे रहिवासी आहेत त्यांना जाऊ द्या. हा एकच रस्ता आहे जो सेक्टर 16A आणि सेक्टर 16 ला जोडतो, तो आपण बंद करू शकत नाही. सिडकोची अरेंजमेंट आहे, आपण काहीच करू शकत नाही. चला तर मॅच कडे वळूया. गौरव सूर्यवंशी पुन्हा एकदा तयार. 2 इर्षाद किया करून दाखवावं लागेल फलंदाजी. गौरव सूर्यवंशी ऑफ ब्रेक प्रकारचा चेंडू हाताळण्यामध्ये अतिशय माहिर. त्याच्या बोटामध्ये ना कला आहे. हो ती कला बघा काय आहे. सीझनचा बॉल हाताने पकडून पकडून त्याचे हात एवढे कडक झालेत ना मित्रांनो, तो टेनिसचा बॉल त्याच्यासाठी असा कवटी बॉल सारखा वाटत असेल. लेदर बॉल क्रिकेटमध्ये ऑफ ब्रेक प्रकारची गोलंदाजी करतो. आपल्या सर्व संघांसाठी, ज्यासाठी तो क्लबसाठी खेळतो. नवी मुंबई क्रिकेट लीग मध्ये, MCA मध्ये खेळतो सेकंड लीग मध्ये. त्यांच्यासाठी ऑफ ब्रेक प्रकारची गोलंदाजी करणारा गौरव सूर्यवंशी पुन्हा एकदा मार्कवर. इथे मात्र फेकून दिलाय. गौरव सूर्यवंशीला सरळ चौकार वसूल करेल. पट्ट्यात आला की कार्यक्रम होणार मित्रांनो. पट्ट्यात चेंडू देऊ नका. मैदानच त्यासाठी बनलंय की इथे चौकारांची आतषबाजी होईल. लाईन आणि लेंथ काय असते महत्वाची, त्याची हे प्रात्यक्षिक तुम्हाला पाहायला मिळेल. जरासा पुढे चेंडू आणि चौकार. हो प्रेशर आलाय गौरववर, प्रेशर आलाय गौरववर. हा एकच गोष्ट आहे त्याच्यामध्ये, खेळामध्ये त्याच्या उणीव भासवती म्हणजे ती प्रेशर हँडल करण्याची ताकद. नेहमी प्रोत्साहित करायला लागतं आणि ते काम अजय नवले व्यवस्थित करतो. एक जोडगोळी बनली आहे नवी मुंबई क्रिकेटमध्ये शैलेश स्मृती संघासाठी अज्जू आणि गौरवची. जय वीरू, विराट रोहित ची जोडी सचिन सेहवागची जशी होती, सचिन गांगुली, तशी आमची गौरव आणि अज्जू. नावलौकिकाला साजेसा खेळ. हो इथे मात्र पुन्हा इथे प्रयत्न, रनआउटचा चान्स होऊ शकतो. बघूया होतोय का. रोहित चव्हाण नेहमी तयार असतो. चेंडू गेला रे गेला की निसत चिपकतो. अजून एक धावात घेतो रोहित चव्हाण. आपल्या या सुंदर क्षेत्ररक्षणाद्वारे चपाई असते अंगामध्ये रोहित चव्हाणचा. घाई काय असते ही रोहित चव्हाणकडे बघूनच समजते. त्याचं प्रात्यक्षिक म्हणजे संदेश घाडीला विचारा की घाई काय करतो माणूस. माणूस नेहमी घाईमध्ये असतो. मी विनंती करतो की आमचे हितचिंतक हिंदूराव घोडपड साहेब, आपण इथे आला आहात, आपलं या मंचावर स्वागत आहे. आपलं कृपा करून व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. गौरव सूर्यवंशी पुन्हा एकदा तयार. मॅचकडे वळूया. फलंदाज आहे बिट्टू, स्ट्राईक गोलंदाज. आणि शेवाळे साहेबांना देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावर यावं. इथे बघा लेग ब्रेक प्रकार टाकला चेंडू. बघूया एज घेतली आहे का. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन इज पेंडिंग आणि व्हाईट बॉल दिलाय अंपायरने. फसवायचा प्रयत्न होता परंतु प्रज्वल ला सर्व माहिती आहेत. सर्वांचे नखरे व्यवस्थित ओळखून आहे प्रज्वल आणि व्हाईट चेंडू दिलाय. किती आलेत रन?
31 झाले आहेत मित्रांनो. 4 षटकांचा खेळ आहे मित्रांनो, मोठी मॅच आहे आणि इथे बॅटिंग करावी लागेल. मॅच मध्ये येण्यासाठी बॅटिंग करावी लागेल. 31 धावा भरपूर झाल्या. तुमच्याकडे गोलंदाजी आहे आम्हाला माहिती आहे. आणि गौरव सूर्यवंशी इथे मात्र सुंदर चेंडू, पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न होता की काय अशी शंका आली या शॉटवर, परंतु चेंडू निर्धाव झाली. धावसंख्या 31. शेवटचा चेंडू शिल्लक असताना तिसऱ्या षटकातील 31 धावा 31 धावसंख्या लागल्या आहेत. आणि इथे मात्र विट्टू प्रहार करेल. आक्रमक खेळ करावा लागेल. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये, या इनिंग मधले. पुन्हा एकदा बीट केलंय, वारंवार बीट करतोय, मॅच मध्ये घेऊन येतोय गौरव सूर्यवंशी. मागाशी म्हटलं शैलेश मोरे संघाचा कणा म्हणून ओळखलं जातं गौरव सूर्य. बॅटिंग म्हणू नका, बॉलिंग म्हणू नका, यष्टी रक्षण म्हणू नका, फिल्डिंग म्हणू नका, कॅल्क्युलेशन देखील म्हणू नका, सर्व काही करतो आणि आपल्या संघाला पुढे घेऊन जातो. टीम मीटिंग नको आहे, आपल्याकडे भरपूर वेळ झालाय. किती वाजलेत? 9:30 वाजलेच तब्बल. 8 वाजतापर्यंत मॅच संपवायची होती आपल्याला. उत्कृष्ट असं आयोजन नक्कीच मिळाले. काय पाठिंबा मिळतो प्रेक्षकांचा आमच्या या संघाला. गणेश दादांवर प्रेम या सेक्टरचं नेहमीच राहिलंय आणि त्याचाच हा प्रात्यक्षिक अशा आहे की फार मोठ्या प्रमाणात प्रेक्षक युट्यूबवर देखील हा सामना लाईव्ह बघत आहेत. सेक्टर 16 मध्ये चर्चा आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये पारितोषिकांची लयलूट इथे होणार आहे. 30,000 रुपयाचं रोख पारितोषिक तब्बल इथे देण्यात येणार आहे, जो विजेता संघ पडेल. आणि तुम्ही बघता माझ्या उजव्या बाजूला जी उंचपुरी ट्रॉफी आहे ती देखील देण्यात येईल. त्यानंतर द्वितीय पारितोषिक पैसे वाढवते जरा कमी. द्वितीय पारितोषिक 15. जरा फास्ट करा, स्पीड अप. नवीन गोलंदाज, एका मातबर गोलंदाजाला डावून एक नवीन गोलंदाज उभा केलाय शैलेश स्मृती संघाने. त्याचं नाव आहे काय? अरे विक्की आहे. आणि फलंदाज हो बात. अरे बाप, काय क्षेत्ररक्षण आहे, काय उचलातून क्षेत्ररक्षण आहे. एक नवा उदयमुख खेळाडू, एक तरुण खेळाडू, आपल्या सेक्टरमध्ये नावाजलेला खेळाडू, नावारूपाला येत असलेला खेळाडू ऋषी पाटील याच्या मार्फत उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. ऋषी पाटील बद्दल एक गोष्ट मी मागाशी सांगितली होती, प्रेक्षक तेव्हा कमी होते. पुन्हा एकदा सांगतो की SIES या कॉलेजमध्ये खेळताना ऋषी पाटीलने जी कामगिरी केली होती त्याची एक छोटीशी रील त्यांनी इंस्टाग्रामवर बनवली आणि त्या रीलला तब्बल 10 मिलियन म्हणजे 1 करोड व्ह्यूज मिळालेत. जोरदार टाळ्या ऋषी पाटीलसाठी. आता इथे एक ऑफर आली आहे. जो थाला फॅन आहे, जो विकेटीच्या मागे उभा आहे, एस्टेजच्या मागे, ऑफर ह्या बॉल नंतर अवांतर चेंडू. मला इथे वाटतं कमबॅक करावं लागेल तुम्हाला गोलंदाज विकी यास. ऑफर अशी आहे की जर यष्टी रक्षण केलं, यष्टीचित केलं फलंदाजाला, तर सॅटर्डे नावाचा जो ग्रुप बनला आहे अजय नवले यांचा, सॅटर्डे नाईट, यांच्याकडून तुम्हाला 500 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या गोलंदाजाबद्दल सल्ला मसलत करावी लागेल की चकवावं लागेल गोलंदाजाला, फलंदाजाला. सांघिक खेळ आहे मित्रांनो, एकट्याने काही होत नाही. गौरव सूर्यवंशी बघा कुठे उभा आहे, सिली पॉइंट राहण्याची सवय असेल त्याला ओव्हरऑल क्रिकेटमध्ये. इथे मात्र आपल्या संघासाठी अष्टपैलू खेळ करताना चौथ्या बॉलरची कमी, तिसऱ्या बॉलरची कमी नक्कीच शैलेश मोरे संघाला जाणवते या स्पर्धेच्या सुरुवातीपासून. मी विनंती करतो की आमचे पंच जे आहे सोनू यांनी स्पर्धेकडे लक्ष द्यायचं आहे. चेन्नई जिंकेल, डोंट वरी. ही स्पर्धामध्ये कोणतीही गडबड आपण करू नका. आता मात्र यष्टीरक्षण मध्ये बदली. 500 रुपयाचं बक्षीस घालवलं अजूनही आपल्या संघासाठी. काय दिलदारपण आहे बघा. रनआउट जरी केलं तरी ऑफर आहे. तुमचं प्रेम बघा किती आहे लोकांचं. 500 रुपये काय सोडणार नाही वाटतं. किती झाले चेंडू? 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 35 वर. फलंदाज आहे, फलंदाज काय, फलंदाजाचं नाव अरे फलंदाजाचं नाव विट्टू आणि बॉलंदाजाचं नाव विकी. अच्छा, विट्टू. चला काय असेल तर निर्णय द्या अंपायर्स. 2 धावा, 1+1 अशा 2 धावा मिळतील. विट्टू
बॅटिंग क्रीजवर आहे. हे 4 चेंडू येणारे 4 चेंडू आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत शैलेश मिते संघासाठी, कारण का एक चौथ्या बॉलरची 3ऱ्या बॉलरची कमी होती शैलेश मिते संघाकडे. एक नवीन बॉलर घेऊन आलेत, एक मातब्बर खेळाडूला बसवून बघूया हा नवीन बॉलर काय करामत करून दाखवतोय. हो हो, इथं मग खोदून काढण्याचा प्रयत्न आहे, परंतु रोहित चव्हाणकडे बॉल आला म्हणजे धावायचं नाही. सेक्टर 16चा रायना का म्हटलं जातं हे तुम्हाला कळालं असेल. 2 धावचित त्यांनी घेतल्यात. ही जी ऑफर आहे ना तुम्ही 500 रुपयाची, ती रोहित चव्हाणला का लागू होत नाहीये? रोहित गाडीगावकर, राहुल गाडीगावकर, ऑफर बदला, खेळाडू बदला. हो, इथं मात्र नकारात्मक चेंडू टाकायचे आहेत. दम दिला आहे अजय नवळे यांनी विकी यांना. प्रेशरची मॅच आहे मित्रांनो, फायनलची मॅच आहे. एक एक धाव महत्वाची आहे. धावसंख्या एक एक ने वाढते ती होते ती म्हणजे आतापर्यंत झाली आहे 38. 4 षटकांचा खेळ आहे मित्रांनो, हा 4 षटकांचा खेळ आहे. 50 धावा या मैदानावर म्हणजे सहज शक्य अशी गणित आहे. परंतु जेव्हा धावांचा आपण विचार करतो तेव्हा समोर कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? सँडी सर आहेत. 2 षटकं त्यांची येणार आहेत. 38 धावा, 38, 3वर 8. कॅल्क्युलेशन चुकत नाही गौरव सूर्यवंशीचं कधीच. त्याला माहिती आहे धावा किती झाल्या तरी तो विचारतो. ही त्याची एक स्ट्रॅटेजी असते. गोलंदाज कोण? सॉरी, फलंदाज विट्टू. इथे मात्र जोरदार टोळलेला चेंडू नक्कीच होता, परंतु सीमारेषा फक्त सरळ आपण ठेवली आहे त्याच्यामुळे हा फटका मात्र कव्हरच्या स्वरूपात मारला होता, परंतु धाव मात्र एकच मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. हा एक अतिशय महत्वाचा चेंडू टाकला होता. मला वाटतं ह्या चेंडूवर जखडून ठेवलाय. किती बॉल बाकी आहेत? शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 39. विट्टू ऑन स्ट्राईक. स्ट्राईक गोलंदाज आहे, ऑन स्ट्राईक आहे फलंदाजीमध्ये. विट्टू आहे ना, हा तर विट्टू आहे. माऊलींचं नाव आहे, बघूया काय करामत करतो. माऊलींचं नाव घेतलं की चौकार आला म्हणून समजा. जर रोहित चव्हाण अडवू शकत नाही तर कोणच अडवू शकत नाही. रैनाने सोडलाय चौकार. चेंडू जाईल सीमा पार. धावसंख्या वाढेल 4 ने 43. विटू यांच्या बॅटमधून निघालेला चौकार. काय सुंदर नाव घेऊन खेळतायत. हरिनाम सप्ताह नेहमी या आपल्या पावनभूमीमध्ये आम्ही दरवर्षी भरतो आपल्या सेक्टरमध्ये. माऊलींचं नामघोष तिथे आम्ही सालाबाद प्रमाणे करतो. त्याच नावाने खेळताना विटू. साजेचा खेळ आपल्या नावास इथे मात्र काहीसा दबावामध्ये दिसतोय शैलेश मध्ये संघ. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील घेऊन येतो म्हणजे विकी विटू साठी. चला घाई करायचे, मान्यवर थांबले आहेत, जेवणाची वेळ झाली आहे. हो इथं मात्र टोलाला बघा फिल्डिंग होते का बघा, रनआउटचा चान्स होऊ शकतो का बघूया. अजय नावले आणि 500 रुपये घालवलेत, चक्क 500 रुपये घालवलेत सॅटर्डे नाईट ग्रुप कडून. आणि 4 षटकानंतर धावसंख्या 45 धावांचं आव्हान घेऊन मला वाटतं शैलेश मध्ये संघ उतरेल या मैदानामध्ये. ते कशासाठी तर चॅम्पियन बनण्यासाठी. दरम्यान विजय माने साहेबांना काही कामानिमित्त इथून मार्गस्थ व्हायचं आहे. आम्ही आपले आभारी आहोत. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला वेळ दिलात. तुमच्यासारख्या लोकांच्या पाठीवरचा हात नेहमीच आमच्या मंडळासाठी प्रेरणादायी ठरलाय. आपला मुलाचं साथ आम्हाला कायमस्वरूपी लागू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपला आज धन्यवाद देतो. मी विनंती करतो वायकर साहेब देखील इथे उपस्थित आहेत, त्यांनी देखील व्यासपीठावर यायचंय. 44 धावा झाल्या आहेत ना, किती झाल्यात? 44 धावा झाल्यात. 45 धावांचं लक्ष घेऊन उतरेल तो म्हणजेच शैलेश स्मृतीचे 2 मातबर खेळाडू गौरव आणि अजय आणि वीरू. विराट आणि रोहित. विराट काय म्हणतात रे? रोको. अच्छा रोको. एक लहान गा बोललाय. मनसूर कुतवडेकरांची आठवण झाली आहे. त्यांच्या लहान गाणी मला आवाज दिलाय. आमचे जुने जाणते खेळाडू मनसूर यांची कमी नक्कीच आम्हाला वेळोवेळी इथे भासवते. मैदानात तयार करण्यापासून असू दे की प्रत्यक्ष काम करण्याची जिद्द असू दे, मनसूर या सेक्टर 16तील एक नावाजलेला मोठा खेळाडू. दुबईमधून लाईव्ह आपल्याला नक्कीच बघत असेल. मनसूर क्रिकेटची आवड एवढी आहे की त्यांना राहावलं नसेल.
बघूया सामन्याला सुरुवात करतोय. धावांचा पाठलाग सुरू करतो मित्रांनो. पुन्हा एकदा 45 धावांचं आव्हान घेऊन फलंदाजीवर आहे अजय नवले आणि सामना करून तो म्हणजे विठ्ठलचा. अखेरच्या क्षणांमध्ये ही स्पर्धा गणेश भगत मित्रमंडळ आयोजित शैलेश मध्ये चषक 2025 मध्ये कॉमेंट्री बॉक्स मधून मी सुदीप बांद्रे, माझ्यासोबत आमचे स्कोरर उमेश जाधव, आपले सर्वांचं स्वागत. ओ काय फटकाय गोळीगत रॉकेट. मागच्या जे प्रेक्षक आहेत त्यांनी कृपा करून लक्ष द्या. फलंदाजीवर अजय नवले आलाय. बॉल तुमच्याकडे येईल, क्षेत्ररक्षकाकडे कमी येईल, तुमच्याकडे जास्त येईल. एक चेंडू 4 चौकार, एक चेंडू 4 धावा. सहा चौकारांसाठी 1111 फक्त लावले आहेत, ते म्हणजे राहुल गाडेगावकर यांच्या सॅटर्डे नाईट या ग्रुपने. कमी पैसे आहेत. 6 चौकार मारणे म्हणजे खायची गोष्ट नाहीये. 6 चौकार मारण्यासाठी जी जिद्द लागते, जी चिकाटी लागते, जो संयम लागतो, तो अजय नवलेकडे आहे. मानधन वाढवावं मित्रांनो. चला, बॉलवर काम करून झालं असेल तर कृपा करून चेंडू परत द्यावा गोलंदाजाकडे आणि सुरुवात करावी या फायनलच्या मॅच मध्ये. एक चेंडू नंतर 4 धावा वसूल नक्कीच अजयने केले. काय सुरुवात केली आहे. हा ग्राउंड म्हणजे ओळख आहे अजय नवलेची. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या ग्राउंडने, या मैदानाने त्याला मोठं केलंय. क्रिकेटची पंढरी, अंडर क्रिकेटची पंढरी शैलेश मुक्ती चषक गणेश मैदान इथून लाईव्ह पाहता तुम्ही. हो खोदून काढलंय. मला वाटतं स्वप्नामध्ये सुद्धा हा फटका तो सहज मानू शकतो. अशा प्रकारचा खेळ आहे त्याचा. दोन चेंडू 2 चौकार आले. 4 चेंडू 4 चौकारांची गरज आहे. 6 चेंडू 6 चौकार. नाही असं काय नाही. काय आता येणाऱ्या लगातार 3 चेंडूवर 3 चौकार मारले तर मात्र 1111 लागू होतील. सॅटर्डे नाईट ग्रुप, पार्टीचा माहोल असतो सॅटर्डे नाईट म्हणजे. हो पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. अष्टविनायक मध्ये बॉल जाईल. आमच्या शेजारील सोसायटी अष्टविनायकचं आमचं फार मोठं सहकार्य मिळालं या स्पर्धेसाठी. त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं देखील आम्ही या स्पर्धेनिमित्त आभार व्यक्त करतो. चेंडू तुमच्या पटांगणात गेलाय, कृपा करून द्यावा. या विद्युत रोषणाईसाठी अष्टविनायक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी तर्फे आणि चला मॅच कडे वळूया. धावा 3 चेंडू 9 धावा झाल्या आहेत धावफलकावर. 45 धावांचं आव्हान घेऊन उतरताना अजय नवले तयार. ओ अंपायर डिसिजन, नो बॉल. बॉल तुम्हाला त्या रेषेच्या पुढे टाकायचा आहे. अंडर क्रिकेटचा नियम आहे की बॉल तुम्ही त्या जी नोची रेषा असते त्याच्या पुढे टाकायचा असतो. 5 पावलाची रेषा असते ती, त्याच्या पुढे तुम्ही बॉल टाकायचा असतो, अन्यथा तो नकारात्मक चेंडू म्हणून घोषित करण्यात येतो. अंडर क्रिकेटचं एक वेगळं असं सौंदर्य आहे. इथे मात्र धावकर सोडण्याचा प्रयत्न आहे. धावत ही एक शेवटचा काय इथे ऑफरवर ऑफर आहेत अजय नवलेंचा. खूप मोठे फॅन फॉलोइंग आहेत त्यांना. 3 लगातार चौकार आणि चेन्नई सुपर किंग्सची ओरिजिनल जर्सी तुम्हाला भेट म्हणून मिळेल. सॅटर्डे नाईट फायर आहे सबजन. हो बघा पहिला आलाय अजय नवलेला. चेन्नईचं वेड आहे, हे सर्वश्रुत आहे. पहिला चौकार इथे वसूल करतोय. धावफलक हलतोय नाही तर पळतोय. 14 धावा लागल्या धावफलकावर. चेंडू 5 चेंडू झाले, 14 धावा. 45 धावांचं आव्हान घेऊन उतरताना हा संघ 14 धावा वसूल करतोय पहिल्या 5 चेंडूवर. अजय नवलेला थांबवावं लागेल 1 साइड हिटला.
नाहीतर तुम्ही साईडला व्हाल या मॅच मधून. जर वन मॅन उभा राहिला तर तुम्ही साईडला व्हाल. त्याचं नाव आहे अजय नवले. नवल्यांचा सुपुत्र आपला खेळ उंचावताना, मैदान गाजवताना विटू तयार. हो इथं मात्र चकवलाय, थोडक्यात बचावलाय. थोडक्यात, अगदी थोडक्यात बचावलाय अजय नवले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या फायनलच्या चेस मध्ये, या धावांच्या पाठलागामध्ये धावसंख्या होती ती म्हणजे 14. 14 दरम्यान सीएसके आणि मुंबईची मॅच चालू आहे. IPL चा हंगाम आहे मित्रांनो. क्रिकेटचा 16 चालू आहे. क्रिकेट असा हा खेळ आहे ज्याचं फार मोठं योगदान आहे आपल्या समाजासाठी. क्रिकेट असा एक खेळ आहे जो जात धर्म आणि सर्व भाषा प्रांताच्या पलीकडे जाऊन एक समाजामध्ये एकोपाची भावना निर्माण करतो. त्या एकोपाचा हा 16, त्याचं योगदान फार मोठं आहे आपल्या समाजासाठी. जर क्रिकेट नसतं तर मला वाटतं या देशामध्ये अराजकता आली असती. असं या क्रिकेटचं योगदान आपल्या देशाला मिळाले. त्याचा 16 आपण साजर करतो. एकी काय असते मित्रांनो या तरुणांमध्ये ते क्रिकेटच्या मैदानावर तुम्हाला दिसून येते. बघूया ज्यांच्या नावाची चर्चा होते मगाचपासून, ज्यांच्या नावाची दहशत आहे या स्पर्धेमध्ये मगाचपासून, मीन्स वारंवार बोलतोय, एक 40चा पार खेळाडू तुमच्या समोर दिसतोय आणि तो या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज आहे. सरा सोलून झाला असेल तो नारळ नाहीये मित्रांनो, तो चेंडू आहे. गौरव सूर्यवंशी तेवढाच मोठा तगडा खेळाडू. सँडी सर विरुद्ध गौरव सूर्यवंशी, काय लढत आहे. हो प्रेशर 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 प्रेशर. 1+1 2 धावा. सँडी सरांकडून उत्कृष्ट मारा पाहायला मिळाला पूर्ण स्पर्धेमध्ये. इथे मात्र गौरव सूर्यवंशी तगडा फलंदाज समोर असताना दबाव येणं साहजिक आहे. एक गेला तर दुसरा आला अशी इथे गत आहे. गौरव गेला तर अज्जू आला. धावसंख्या वाढते. किती? 16. 16 मध्ये 16 धावसंख्या. मान्यवर येत आहेत. कोपऱ्यात जे पोरं बसले आहेत ना त्यांनी कृपा करून उभं राहायचंय. तुम्हाला जर चेंडू अडवताना दुखापत झाली तर त्याची जबाबदारी आमची असेल. कृपा करून लहानांनी मागे व्हायचं. मित्र ते बाउंड्री लाईनच्या आतमध्ये उभा आहेस. थांबा थांबा. अंपायर अंपायर. हा धन्यवाद. चला मॅच कडे वळूया. सँडी सर कमबॅक करावं लागेल. कमबॅक झालाय, कमबॅक झालाय. अजून नवलेला माहिती आहे गोलंदाज काय दर्जाचा आहे. सन्मान दिलाय, संयम बाळगतोय. संयम, शांतता, संघर्ष, त्यानंतर येतो अजय नवलेचा धमाका. हो पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी. मी बोललो होतो मगाशी या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज. उगाच नाही बोललो होतो. किती बॉल? किती बॉल? 2 चेंडू 17 धावा. अजय नवले विरुद्ध सँडी सर. बेस्ट विरुद्ध बेस्ट. नकारात्मक चेंडू. बाहेर जे खेळाडू त्यांनी कृपा करून आतमध्ये जायचंय. अंपायर प्रज्वल नाही सॉरी पियुष, जे मागे खेळाडू बघा. वाद नको आपल्याला. पुन्हा एकदा सँडी सर तयार. चेंडू हाताळताय. चेंडू हाताळला बघा. आपल्या चेंडूवर काय उत्कृष्ट अशी चपळाईने क्षेत्ररक्षण करतायत. मान सन्मान संयम बाळगतोय अजय. मान सन्मान देतोय. पुन्हा एकदा बीट केलंय सँडी यांना. अरे कशाला म्हणताय. अंपायर डिसिजन शेवटचा आहे.
काय झालंय? अंपायरला दिसला नाही म्हणून चेक करण्यात येत आहे. कोणाचाही रिव्ह्यू घेतला घेणार नाही, हा अंपायरचा रिव्ह्यू आहे. अंपायरचा निर्णय. जो अष्टविनायक मधून कोण दगड मारतोय कृपा करून थांबवा. चला, निर्णय पेंडिंग मध्ये आहे. प्रज्वलचा निर्णय. मुख्य पंचायत आपले प्रज्वल सेक्टर 24 ला बिलॉंग्स करतात आणि शैलेश स्मृतीच्या संघामध्ये खेळताना दिसतात. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. धावसंख्या किती? 18. 4 चेंडू 18 धावा. अजय नवले संयम बाळगतोय, मान सन्मान देतोय. अजय नवले संयमी खेळी म्हणावी लागेल. त्यांच्या नावलौकिकाला साजेशी नाहीये, लेकिन परंतु संयम मित्रांनो, संयमिक युद्ध आहे मित्रांनो, ते तुमच्याच विरुद्ध आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे मात्र शांतता, संयम, संघर्ष. त्यानंतर आला अजय नवलेचा धमाका चौकार. 23 धावा धावफलकावर झळकल्या आहेत. 45 धावांचं आव्हान घेऊन खेळताना हा अटीतटीची अशी ही फायनलला साजेशी, फायनलला अंतिम सामन्याला साजेची अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 मातब्बर खेळाडू संघांकडून वन साइड विरुद्ध शैलेश मोती. पुन्हा एकदा खोलून काढला बघा. अजय नवले, तुम्ही पुढे चेंडू टाकलाल तर तो सरळ बाहेरच जाईल. काळ्या दगडावरची रेष आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावर. जवळजवळ 13च्या सरासरीने हा संघ मार्गस्थ होताना फायनलच्या अंतिम सामन्यामध्ये आपल्याच घरच्या मैदानावर खेळताना आपला नावाचा दबदबा कायम ठेवताना शैलेश मोती संघ आता मात्र 12 चेंडू 19 धावांची गरज असताना मला वाटतं कमबॅक करावं लागेल. कमबॅक करावं लागेल, संघर्ष करावा लागेल. वन साइड एटला न थकता न थांबता जो संघर्ष करतो त्याच्या पुढे नशीब सुद्धा हरतं असं म्हटलं जातं. तसा संघर्षाची गरज आता वन साइड एटला. हो, गौरवच्या पट्ट्याच्या बाहेर गेला चेंडू. लेफ्ट हँडेड बॅट्समॅनला चेंडू ऑफ ब्रेक प्रकारचा टाकलेला चेंडू नेहमीच अडचणीत टाकतो. त्याच हे प्रात्यक्षिक पाहायला गोलंदाज रोहित यांच्याकडून. इथे म्हणता पुन्हा एकदा बीट केला. मी बघाशीच बोललो होतो, ऑफ ब्रेक प्रकारचा टाकलेला चेंडू लेफ्ट हँडेड बॅट्समॅनसाठी नेहमीच आव्हान असतं आणि गौरव इथे वाद होतोय. एक मोठा हादरा, मोठा मासा लागलाय गळाला. गौरव सूर्यवंशी बॅक टू द पवेलियन. आणि काय कमबॅक केलं. मगाशी म्हटलं मी संघर्ष करावा लागेल मित्रांनो, संघर्ष होताना दिसतोय. ते वन साइड मॅच मध्ये अजून देखील आहे. 10 चेंडू आणि धावसंख्या पाहिजे ती म्हणजे 19. दहा चेंडू 19 धावा. फार मोठी मॅच आहे मित्रांनो. फायनलचा प्रेशर असणार आहे आणि तुमच्या समोर पाहता येतो म्हणजे रोहित चव्हाण. हो हो, फटकावला बघू जाते का नाही? नाही, काहीशी दिशाहीन फटका होता. सरळ मारायचा आहे, सरळ चौकार मिळू शकतो तुम्हाला या फटक्यावर. रोहित चव्हाण पुन्हा एकदा तयार. गोलंदाज रोहित आहे. रोहित नावाचा दबदबा आहे सध्या इंडियन क्रिकेटमध्ये आणि त्याच नावाला नावाचे हे 2 खेळाडू रोहित विरुद्ध रोहित अशी ही लढत. रोहितला आपला खेळून जावं लागेल. 19 धावांची गरज आहे, 18 धावांची गरज आहे.
आणि काय कमबॅक केलं या गोलंदाजाने आपल्या संघासाठी. किती पाहिजे? 28 धावा झाल्यात मित्रांनो. 50 धावांचं आव्हान घेऊन तुम्ही खेळत आहात. थोडीशी टीम मीटिंग लवकर उरकायची आहे. सर्व मान्यवर थांबले आहेत या स्पर्धेचा अंतिम सोहळ्यासाठी. घाई करायची आहे. आधीच 10 किती झाले? 9:15 झाले. जवळजवळ 10चा टायमिंग आपला दिलेला आहे. रोहित चव्हाण तयार प्रहार करण्यासाठी. हो, काय जज केलाय चेंडू, काय जज केला आहे चेंडू. प्लस आहे का? 1+1 2 धावा खात्यामध्ये. शैलेश स्मृती संघाच्या धावसंख्या हलते ती म्हणजे 30 धावा. केवळ 15 रनची आवश्यकता. इथे मात्र पट्ट्यात आला होता. मिस केला आहे रोहित चव्हाण यांनी. किती चेंडू झालेत? चेंडू किती झालेत? शेवटचा चेंडू. 7 बॉल 15 धावा. 200चा स्ट्राईक रेटने खेळायचंय रोहित चव्हाणला. काहीतरी करावं लागेल. हो, चेक केला आहे. बघितलंय पवित्र काय असतात रोहित चव्हाणच्या. हो, चेंडू निसळून घेतली. पुन्हा एकदा रोहित चव्हाण बीट होत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण संघाचं मनोबल उंचावतो तो म्हणजेच रोहित. आपल्या संघासाठी काय कमालीची गोलंदाजी, काय षटक हाताळलं. केवळ 4 धावा दिल्यात या षटकामध्ये आणि 17 किती पाहिजे? 15 धावांची गरज. 6 चेंडू 15 धावांची गरज. मागच्या स्पर्धेला जेव्हा शैलेश स्मृती चषक झाला होता त्यावेळेचा विजेता संघ 1 साइडेड. पुन्हा एकदा आपलं हे विजेतेपदाचं बक्षीस राखतंय का? चॅम्पियन डिपेंडिंग चॅम्पियन म्हणतात त्याला. हे आपलं ही ट्रॉफी डिफेंड करतायत. आता मात्र ही लढत आहे ग्रँड स्लॅम, ग्रँड स्टँड म्हणतात त्याला. सँडी सर विरुद्ध अज्जू. काय आकलन केलंय गोलंदाज, काय आकलन केलंय. सोडून दिला आहे लेग ब्रेकर प्रकारचा चेंडू. आता मात्र इक्वेशन आहे 6 चेंडू 14 धावा. सँडी सरांवर देखील प्रेशर नक्कीच असेल. गोलंदाज मोठा आहे परंतु फलंदाज देखील तेवढाच तगडा आहे. जो जीता वही सिकंदर है. हो, नकारात्मक चेंडू इथे मात्र ढकलून दिलाय डीच्या स्वरूपामध्ये. 1 धाव आणि काय व्हॅल्युबल रन आहे ते. धाव संख्या हलते पळते. 2 धावांनी भर पडते. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 33. 12 धावांची गरज. अजय नवलेला पुन्हा एकदा हिरो बनण्याची संधी. वारंवार या मैदानाने त्याला हिरो बनवलंय. नाव दिले, लौकिक दिलंय, फॅन्स दिलेत. अजय नवले फॅन्स आहेत इन्स्टावर. अजय नवले फॅन्सचा पेज आहे इन्स्टावर. अजय नवले ब्रँड आहे नवी मुंबईचा. बघूया 6 चेंडू 12 धावा. सँडी सर या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज. हो, बघूया चौकार जाईल का? अरे चौकार, हो नक्कीच. ब्रँड म्हणतात, ब्रँड. गोलीगात. 5 चेंडू 8 धावा. 5 चेंडू 2 चौकार. अजय नवले सुपरस्टार. सँडी सर पुन्हा एकदा तयार. काहीतरी करावं लागेल सर. हो, इथे मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न फसतोय आणि कमबॅक करतोय. सेटबॅक नंतर येतो तो कमबॅक, तोच महत्वाचा असतो. आता मात्र इक्वेशन एकदम सहज आहे. काय? 4 चेंडू 8 धावा. 200चा स्ट्राईक रेट. 1 चेंडू 2 धावांची गरज. प्रेशर दोन्ही साईडला आहे मित्रांनो.
अजय नवले खोदून काढण्यात अतिशय माहिर आहेत, परंतु इथे फसलेत. हो, बघूया जातो का कुठे, नाही गेला कुठेच, अडवला आहे व्यवस्थितपणे. क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते म्हणजेच क्षेत्ररक्षकाकडून. आणि इथे मात्र आता मॅच काहीशी फसताना काय दोन चेंडू हाताळत सँडर्स. आणि मगाशी बोललो होतो गोलंदाज तगडा आहे. घरच्या मैदानाचा फायदा आहे, नक्कीच आहे, परंतु वन साइड एटला दाद दिली पाहिजे. काय खेळ उंचवला आहे वन साइड एटने. डिपेंडिंग चॅम्पियन आहे ते वन साइड एट. हो, पुन्हा एकदा बीट केलंय, पुन्हा एकदा चकवलंय. अजय नवलेकडे काहीही उत्तर नाहीये या गोलंदाजीला. आता मात्र 2 चेंडू आणि 2 चौकार. काय फिनिश आहे होता. सॅटर्डे नाईट च्या ग्रुपकडून पुन्हा एकदा अज्जूसाठी बक्षिसांचा संधी. 2 चेंडू 2 चौकार आणि 1000 रुपये. अजय नवले बघूया काय करतो आपल्या संघासाठी. इथे मात्र चौकार. हो, मारला बघा, जातो का, जातो. हो, 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 नक्की जाईल. आशीर्वाद आहे या मैदानाचा अजय नवलेच्या डोक्यावर. कित्येक वेळा पाहिलंय या माणसाने इथे मॅच खेळताना. काय प्रकारचं जोरदार खेळ मित्रांनो. शेवटच्या क्षणांमध्ये आपण पोहोचलो. 1 चेंडू 4 धावा. यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला. या स्पर्धेचा शेवट अशा रीतीने येऊन ठेपेल असं आपल्याला वाटलं नव्हतं आणि ते करून दाखवलं आहे या दोन्ही मातब्बर संघांनी. 1 चेंडू 4 धावा. लाईन्समॅन अलर्ट मोडवर व्हा. शेवट मागचे लाईनमॅन आहेत त्यांनी कृपा करून अलर्ट मोडवर व्हा. कोणत्याही प्रकारची गडबड नाही पाहिजे आपल्याला. 1 चेंडू 4 धावा. ग्रँड स्टँड फिनिश. अजय नवले होते का शैलेश मुक्तीचा सुपरस्टार की सँडी सरांनी बाजी मारली. बघूया शेवटचा चेंडू. ब्रँड ब्रँड म्हणतात, ब्रँड. हार्दिक 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 अभिनंदन. शैलेश मुक्ती नेरो सेक्टर 16 होत आहेत 2025 चे विजेते चॅम्पियन श्री गणेश दादा भगत मित्रमंडळ आयोजित शैलेश मुक्ती चषक 2025 चे विजेते आहेत. जोरदार आणि अभिनंदन करायचं आहे शैलेश मुक्ती सेक्टर 16 नेरो.